नमस्कार, मी प्रियांका नागने. आज खूप मोठी अपडेट बघणार आहोत आपण. सेंट्रल रेल्वेकडून ही जॉब अपडेट आहे. पूर्ण मिळून 2409 जागांसाठी ही अपडेट आहे. म्हणजे काय, 2409 जागांसाठी पोस्ट आहे. तुम्हाला अप्लाय कधी करायचं आहे, त्याच्यानंतर तुमची क्लोजिंग डेट आहे हे सुद्धा सांगणार आहे. 29 ऑगस्टपासून हे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे आणि लास्ट डेट बघा 28/9/2023 आहे. आपण पूर्णपणे बघणार आहोत डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, त्याच्यानंतर इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, फीज किती असणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत, हे पूर्णपणे सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाणार आहे. त्यासाठी तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. चला तर आपण पूर्ण माहिती बघून घेऊया. 2409 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. मध्य रेल्वे मुंबई भरतीसाठी. सेंट्रल रेल्वे मुंबई भरती खूप मोठी भरती आलेली आहे बघा. कमीत कमी 2409 जागा आहेत. ही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस आहे. तुम्हाला हे अनाउन्समेंट आहे ते दिली गेलेली आहे. इथे तुम्हाला सप्टेंबर म्हणजे किती 28 सप्टेंबर 2023 हे लास्ट डेट असणार आहे. आपण पूर्णपणे सविस्तर माहिती बघून घेणार आहोत. हे रिक्रुटमेंट काय आहे. आता हे पदाचं नाव आहे बघा, मुंबईमध्ये रेल्वे अंतर्गत शिकाऊ उमेदवार म्हणजे अप्रेंटिस रेल्वे भरतीची जाहिरात झालेली आहे. म्हणजे तुम्ही शिकाऊ उमेदवार असाल तर तुम्हाला इथे नक्की अप्लाय करता येणार आहे. 29 ऑगस्ट 2003 पासून हे सुरू झालेले आहे ऑनलाईन प्रक्रिया आणि 28 सप्टेंबर 2023 हे लास्ट डेट असणार आहे. लक्षात घ्या. मी तुम्हाला PDF पण आणि पूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. सगळ्या लिंक सुद्धा शेअर करणार आहे, तुम्ही बघू शकणार आहात. इथे सेंट्रल रेल्वे वॅकन्सी आहेत. पदाचे नाव काय असणार आहे बघा, शिकाऊ आहे. म्हणजे काय, अप्रेंटिस असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इथे पूर्णपणे ट्रेनिंग दिलं जाणार आहे, माहिती दिली जाणार आहे. पदसंख्या बघा 2409 पदं आहेत. त्यानंतर इथे शैक्षणिक पात्रता जी आहे ते आपण बघून घेणार आहोत. नोकरीचे ठिकाण बघा, मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे वयोमर्यादा 15 ते 24 वर्ष दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मानधन किती दिलं जाणार आहे, तुम्हाला 7,000 दरमहा दिलं जाणार. म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग पण असणार आहे प्लस 7,000 रुपये पैसे सुद्धा देणार आहे, स्टायपेंड सुद्धा देणार आहे. अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे. त्यानंतर अर्ज शुल्क म्हणजे खुला प्रवर्ग आहे त्याला 100 रुपये आहे आणि मागास वर्ग इतर वर्ग असणार त्याला 0 रुपये आहे. म्हणजे फॉर्म फी काहीच नाहीये. आपण पूर्ण अजून माहिती बघून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे पदाचे नाव शिकाऊ उमेदवार आहे. शैक्षणिक पात्रता मी सांगितलं जसं की 10वी पास आहे विथ 50 मार्क्स. म्हणजे तुम्हाला 10वीत जर 50% मार्क असेल तरी सुद्धा चालणार आहे. आणि इथं मिनिमम 15 वर्षापासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. तुमची जर 10वी फक्त पास झाला असेल, तुम्हाला एखादं ट्रेनिंग घ्यायचं असेल, पुढे जाऊन त्यात करिअर करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकणार आहे. ITA झाला असेल तुमचं तरी सुद्धा चालणार आहे. ही पूर्ण PDF ची लिंक आणि ही लिंक पूर्ण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही ते एकदा बघून घ्यायचं आहे. आता इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत बघा. SSC इयत्ता 10वी किंवा त्याचे समक्ष गुणपत्रिका म्हणजे काय, तुम्हाला 10वीचं जे आहे ते मार्कलिस्ट लागणार आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ लागणार आहे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्या म्हणजेच काय 10th सर्टिफिकेट लागणार आहे किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे, ज्यावरती तुमचं जन्मतारीख मेन्शन केला असणार आहे. त्यानंतर मार्कशीट लागणार आहे तुमच्या पूर्ण सेमिस्टरचे, तुम्ही जर ITI केला असेल. त्यानंतर इथे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVT और प्रोव्हिजनल नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVT लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती OBC उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर जर PWBD मध्ये उमेदवारांच्या बाबतीत असेल तर तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. आणि हे पूर्ण सगळ्या माहिती असलेले डिस्चार्ज सर्टिफिकेट लागणार आहे. इन केस ऑफ कॅन्डिडेट्स अप्लाइड अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन कोटा हे पण लागणार आहे तुम्हाला. हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे, तुम्हाला पूर्ण फिल फॉर्म करायचा आहे. लास्ट डेट आहे 28 सप्टेंबर, त्याआधी तुम्हाला पूर्ण फॉर्म फिल करायचा आहे. त्याच्या आधी फिल करायचा आहे फॉर्म. नोटिफिकेशन पूर्णपणे तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे, जे काही रूल्स आहे त्यानुसार तुमचे फॉर्म फिल करायचं आहे. 28 सप्टेंबर नंतर तुमचे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही हे लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पोस्ट वाईज म्हणजे काय, तुम्हाला प्रत्येक एज वाईज तुम्हाला म्हणजे 24 एजपर्यंत लिमिट दिलेली आहे बघा. ॲप्लिकेशन मोड ऑनलाईन दिलेले. जॉब लोकेशन्स लक्षात घ्या, मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर दिलेला आहे. हे पूर्ण माहिती झालेली आहे. तुम्ही जर यामध्ये एलिजिबल असाल, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करायचं आहे.
आपण इथे क्लिक केल्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवरती जाणार आहोत. त्याच्यानंतर इथे नोटिफिकेशनमध्ये जाहिरात दिलेली आहे PDF सुद्धा मी तुम्हाला लिंकमध्ये देत आहे. त्याची माहिती तुम्हाला पूर्णपणे भेटणार आहात. त्याच्यानंतर इथे ऑनलाईन अर्ज करायचे, तिथे तुम्हाला लॉग इनचा फॉर्म येणार आहे. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन ID जर तुम्ही रजिस्टर केलं असेल तर ऑलरेडी ते ID टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. आणि नसेल तर इथे तुम्हाला रजिस्टरसाठी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही पूर्ण माहिती भरायचं आहे. आता हे ट्रेनिंगसाठी म्हणजे काय काय आहे बघा. प्लीज सिलेक्ट द स्टेट यू बिलॉंग टू, म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये आहे. तुम्ही जर कर्नाटक असेल तर कर्नाटक टाकायचे, महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र टाकायचे, मध्य प्रदेश असेल तर मध्य प्रदेश टाकायचे. कॅन्डिडेटचं फुल नेम टाकायचं आहे, जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा सर्टिफिकेटवर असणार आहे त्यानुसार टाकायचं आहे. फादरचं किंवा हजबंडचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे जेंडर कोणतं आहे ते मेन्शन करायचं आहे. कम्युनिटी कोणती आहे ते मेन्शन करायचं आहे. ईमेल ID द्यायचा आहे. मोबाईल नंबर द्यायचा आहे. डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. त्यानंतर एज टाकायचं आहे. तुमचं फिजिकली हँडिकॅप असेल तर S टाकायचं आहे, नसेल तर नो टाकायचं आहे. ठीक आहे. टाईप पण दिलेला आहे इथे. जर S केलं तर इथे जे काय आहे ते पण दिले, हँडिकॅप टाईप आहे ते सुद्धा दिलेलं आहे. ओके. त्यानंतर इथे आर यू एक्स सर्व्हिसमॅन असेल तर येस टाकायचं आहे, नसेल तर नो टाकायचं आहे. ITI जर पास केलं असेल तर तुम्ही कोणत्या ट्रेडमधून केलेलं आहे हे मेन्शन करायचं आहे. ॲप्लिकेशन कशासाठी देत आहे हे पण, ॲप्लिकेशन फॉर ट्रेड हे सुद्धा मेन्शन करायचं आहे आणि ते नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. हे पूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेलचं आहे, सेंट्रल रेल्वेची आहे. खूप चांगली ऑफर आहे इथे, खूप चांगली तुम्हाला भारत सरकारने तुमच्यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल सेंट्रल रेल्वेमध्ये मुंबई ते 2409 म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 2409 जवळजवळ वॅकन्सीज आहेत. तुम्हाला जर इथे एलिजिबल असाल, इंटरेस्टेड असाल तर नक्की इथे अप्लाय करायचं आहे. असेच व्हिडिओज तुम्हाला नवीन जर माहिती घ्यायची असेल, जॉब अपडेट हवे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.